सोपान काका, तुम्ही भुयाराबद्दल विष्णूला काहीतरी सांगत होतात. दिदू, अरे बाबा तू हातभर होतास तेव्हापासून मी तुला ओळखतोय. तुम्ही भुयाराबद्दल काहीतरी सांगत होतात. अरे बाबा दिनू, तू या घराचा मालक आहे, मी नोकर आहे. तुला मदत करणं हे माझं काम आहे, नाही का? कसली मदत? दिनू, तू तुझ्या महादेव दादानं लपवलेला खजिना शोधतोयस. अरे तू लहान होतास, अशा लई गोष्टी झाल्यात त्या तुला ठाऊक नाहीत. आता ते भुयार कुणी खणलं? म्या खणलंय, म्या. बर, मग ते भुयार आता बंद असलं तरी त्याचं दुसरं टोक कुठं निघतंय ते मला ठाऊक आहे, फक्त मला. भैरवकालीच्या मंदिराच्या मागे देवळापासून 500 मीटरच्या दुरीवर. तुम्ही म्हणालात ना रान माजले, आजोबा तिथेच आहे. आपल्या वाड्यात जसा खड्डा आहे ना तसाच तिथे खड्डा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या खड्ड्यात आत जाणाऱ्या काही अशा मोडक्या पायऱ्या आहेत. आधी पहिल्यांदा बघताना त्या पायऱ्या वाटत नाहीत, पण त्या पायऱ्याच आहेत. गैरसमज आहे तुमचा सोपान काका. या भुयाराचं दुसरं टोक भैरवकाली मंदिराच्या जवळ निघतं. दिनू, तसा तू लहानपणापासून हुशारच आहेस रे. झालं का तुमचं बोलून? आता आटपतं घेऊया, मला दुसरी कामं आहेत. दिनू, तू एवढा हुशार आहेस, पण तुला एवढं कळलं नाही आपल्या वाड्यात त्या भुयाराचं काय काम. सांगा, तुम्हीच सांगा ना. का खणलं गेलं हे भुयार या वाड्यात? सांगतोच, पण घशाला थोडी कोरड पडली. चाय मिळेल का? चाय. विष्णू, चहा साखर जरा जास्त टाकू बरं का? जास्त टाकतो. मला जे सांगायचंय ह्याच्या समधी कसं काय सांगू? का विष्णू माझ्या मुलासारखाच आहे. असल, पण आपल्या घरच्यांची घाण कापडं परक्यासमोर का धुवा, नाही का? तुम्हाला काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. ते भुयार म्या खणलं. ते मगाशी सांगितलं तुम्ही. पण ते मला खणायला लावलं कोणी? विचार बघू. श्रीराम. कुणी? तुझ्या महादेव दादानं. महादेव दादा? होय, तुझ्या महादेव दादाचं आणि पंतांचं कधीच पटलेलं नाही. ज्या गोष्टी मला ठाऊक आहेत त्या पुन्हा पुन्हा सांगू नका. अरे बाबा, तुझा महादेव दादा लई छंदी पंदी आणि खुशाल चेंडू होता.